नमस्कार मित्रांनो. तर आजची स्पेशल डिश आहे खमंग ढोकळा. तर तुम्ही बघू शकता खमंग ढोकळ्यासाठी काय काय लागतंय ते बेसन पीठ, दही आणि रवा, हळद, सोडा हे टाकून मी मिक्सरला वाटून घेतलं आणि एका टोपामध्ये काढलं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि इनो टाकून थोडं पाणी टाकलं इनोवरती म्हणजे ॲक्टिवेट व्हायसाठी. मग ते सगळं मिक्स करून घेतलं. मिक्स केल्यावरती दुसऱ्या टोपाला मी मस्तपैकी तेल लावून त्याच्यामध्ये बनवलेलं सगळं बॅटर टाकून घेतलं आणि दुसऱ्या टोपामध्ये पाणी तापवलं आणि ते सगळं वाफळायला ठेवून दिलं. तुम्ही बघू शकता वाफ येऊन गेली आणि मग तो ढोकळा किती मस्त फुगलेला आहे. मग मी एक तडका केला दुसरीकडे. त्याच्यामध्ये तेल, जिरं, राई मस्तपैकी कढीपत्ता टाकून तडका काढून घेतला. त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आणि मस्तपैकी आपला तडका तयार आहे. त्याच्यावर सगळ्या ढोकळ्यावरती टाकून घेतला. तुम्ही बघू शकता आपला ढोकळा एकदम रेडी आहे खाण्यासाठी. तर अशा पद्धतीने जर ढोकळा केला तर खूप छान लागतो. तुम्ही करून बघा आणि कमेंट नक्की करा. बाय.